केळीसारखंच तुम्ही त्याला टप्प्याटप्प्याने खाऊ घाला शेतकरी भाऊ. आज विचार करा थाप कशी पडली. ऊसाची संख्या बघा तुम्ही किती आहे ती. बघा ऊसाची संख्या किती आहे दाखवा तुम्ही इकडं. मग माल तुटायच्या टायमाला किती माल तुटतोय. शेवटी बघा कुठेतरी तुम्ही रेश दिली पाहिजे ध्यानात घ्या तुम्ही. आज मी 150 टनावर ठाम आहे शेतकरी बांधवांनो. हा ऊस मी सलंग 12/6 लावलाय. पण पिलं बघा. एका खोडातली संख्या ऊसाची बघा. बेटाला ऊस किती आहे ती बी बघा. ही पण दाखवा लोकांना कळू द्या किती आहे ती. त्याच्यामुळे 4,000 रुपये टाकायचे. एका बेटाला साधारण 20-25 फुटवं काढायचं. आता हे बघा शेतकरी काय म्हणते ती एवढं फुटवं काढलं एवढं होईल आणि तेवढं. आज तुम्ही सांगा 40 फुटवं आहे त्या बोटाला 40. मग 40 फुटवं जर असं ठेवलं तर 4 चौक 16 1.5 लाख ऊस तुम्ही ठेवू शकता रानात. बघा बघा साईज. हां कशासाठी मग दाट ऊस करायचं बघा ऊसाची संख्या. जय बाळू मामा जय मनोहर मामा. शेतकरी मित्रांनो मी नवनाथ गायकवाड नाना ऊस तंत्रज्ञान शहाजीनगर रेडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे. तर आज शेतकरी भावांनो आपल्या ऊसाला उद्याच्याला 21 तारखेला 21 डिसेंबरला बरोबर 11 महिने होणार आहेत. तर 11 महिने होत असताना आपण ऊसाचा उद्या 11वा वाढदिवस ठेवला आहे 21 डिसेंबरला. तर शेतकरी बांधवांनी इथं आपण थोडं चर्चासत्र ठेवलं आहे आणि शेतकरी संवाद मार्गदर्शन लागवड मार्गदर्शन खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन याच्या चर्चासत्र व दुपारी 3 ते 5 वाजता स्नेहभोजनाचा कार्यक्रम 5 वाजता बड्डेचा कार्यक्रम ठेवला आहे. तर मी शेतकरी बंधूंनो तुम्हाला नेहमी सांगत असतो की बाबा हो तुम्ही नाना तंत्रज्ञानी 6 फूट जोडवळ सरी 12 फूट पट्टा अशी ऊसाची लागवड करत चला. तर ती का करायची. तर शेतकरी बंधूंनो तुम्ही आज विचार करा की हा ऊसाचा वॉटर सोट आहे. ह्या वॉटर सोटची आज साईज बघा तुम्ही की हे बघा एवढं अंतर राहतंय आणि साहजिकच माझ्या मनगटात बी बघा एवढं अंतर राहतंय शेतकरी भावांनो. म्हणून आज जर ही वॉटर सोट जर असा फुटला असेल आणि अशी जर वॉटर सोटची संख्या असेल बघा तर दाखवा तिकडं. तर तुम्ही सांगा शेतकरी बंधूंनो जर असं जर वॉटर सोट फुटत असतेल हे बघा ह्याला जर असे खालनं जर पिलं निघत असतेली तर साहजिकच ह्याचा खोडवा कसा निघल ह्याच्यावर शेतकरी बंधूंनो विचार करत चला तुम्ही. मी शेतकरी बंधूंना नेहमी काय सांगतोय की बाबा हो जर तुमच्या वॉटर सोटची संख्या चांगली निघली. आज आपल्या शेतकरी बंधूचं काय होतंय बघा बघा शेतकरी बांधवांनो. आज आपल्या ह्या ऊसाला जेठा मोडल्यापासून साधारण 9.25 महिना झाल्यात आहे आणि 9 महिना झाल्यात आहे आणि ऊस लागवड केल्यापासून साधारण 11.25 महिना झाल्यात आहे शेतकरी बंधूंनो. आज ह्याचा ग्रोथ बघा कुठं आहे. ह्याचा शेंडा कसा आहे. ह्याचं जे बाळसं आहे ह्या पानाची रुंदी आहे बघा शेतकरी बांधवांनो. तर ह्याचं जे बाळसं आहे ते शेवटपर्यंत शेतकरी भावांनो आपल्याला ह्याचं बाळसं पडून द्यायचं ना तुम्ही लक्षात घ्या. तर हे सांगण्याचा मागचा उद्देश असा आहे भावांनो की तुम्ही काय करत असता की तुम्ही पहिला डोस देता ऊस 2 महिन्याचा झाल्यावर पक्की बांधणी करता ऊस 4 महिन्याचा झाल्यानंतर आणि तिथनं पुढं शेतकरी बंधूंनो तुम्ही 10-10 महिना ऊस रानात ठेवता ध्यानात घ्या तुम्ही. मग आज तुम्ही जर 10-10 महिना ऊस रानात ठेवत असाल तर 40 दिवसाच्या वर कुठल्या खताचा मान आहे का भावांनो. मग जर 4 महिन्याने ऊसाची पक्की बांधणी केली आणि 5व्या महिन्यापर्यंत त्याला ताण असला तर साहजिक त्या ऊसाला 10 महिने तुम्ही नुसतं पाणी देण्याशिवाय पुढं काय करत असता. म्हणून मी वारंवार शेतकरी बांधवांना काय सांगतोय विनंती काय करतोय की बाबा हो त्याला जर 10 दिवसाला तुम्ही थोडं थोडं खत घालत चला. आज तुम्ही शेतकरी बंधूंना विचार करा. आज तुम्ही थोडा विचार करा की वर्षाला 2 डोस जर दिलं आणि ऊस जर रानात 1.5 वर्ष शेतकरी भावांना तुम्ही ठेवत असताल तर त्याने काय खायचं. त्याने कशावर जगायचं. नुसतं दाट ऊस करून चालतं का ह्याच्यावर थोडा अभ्यास करा. मी 6 फूट जोडवळ सरी देतोय भावांनो 12 फुटी पट्टा देतो. ही माझा सलंग 12 ऊस आहे. तरी मी ह्यात 100 टन 150 टनावर ठाम आहे. का ठाम आहे तर माझ्या ऊसाची संख्या आज बघा तुम्ही किती आहे शेतकरी बांधवांनो. कांड्याची लांबी बघा किती आहे. आज ही बांधव तुम्हाला दाखवते आलं की शेतकरी भावांनो ह्या ऊसाच्या कांडीची लांबी बघा काय आहे ती आणि ह्या वॉटर सोटची संख्या काय आहे बघा. ऊसाची संख्या ऊस वाढला किती वरपर्यंत दाखवा तुम्ही. मग तुम्ही दाट ऊस कशासाठी करता. आज तुम्ही 4.5 फुटावर सरी काढताय. 3 चाकी ट्रॅक्टरने सगळी त्याच्या बुडातली माती तोडून काढता शेतकरी भावांनो आणि नुसतं त्याच्या कडाला फुगा लागलेला असतो. सगळा त्याचा जारवार तुटलेला असतो आणि शेतकरी बांधव आपला मधल्या पाट्यात पाणी सोडतो मधल्या पाट्यात खतं सोडतो. तर शेतकरी बांधवांनो असं करून चालत नसतं. आज तुम्ही रोज सकाळी झोपेत उठलं की चहा पिता शेतकरी भावांनो.
मग चहा काय तुम्ही 1 लिटरभर पित नसता, तुम्ही एवढाच कप घेता, पण तेवढा कप चहा काय करत असतो तुम्हाला शेतकरी बंधूंनो, तर ते तुम्हाला एनर्जी आणत असतो, लक्षात घ्या तुम्ही. आणि जर ती एनर्जी आली तर तुमचा दिवस चांगला जातो. ज्याला चहाची सवय त्याला जर ती चहा नसेल तर भान गेल्यासारखं होतं. का होतं? त्यात काय असतं शेतकरी भावांनो, नुसतं फुळूक पाणी असतं, ध्यानात घ्या तुम्ही. त्यात साजिक तूप नसतं, काजू बदामचा ज्यूस नसतो, मग त्यात असतं काय? फक्त फुळूक पाणीच असतं. पण ते तुम्हाला घ्यावंच लागतं, तर तुम्हाला तरतरी येत असती. तशी ह्या पिकाला काय का होईना थोडं तरी तुम्ही त्याला फुळूक पाणी द्यावंच लागतं शेतकरी बंधूंनो, ध्यानात घ्या तुम्ही. मग जर तुम्ही बघा, दाखवा वर्ष लांबी कुठे गेली ऊसाची ती. मग तुम्ही जर त्याला फुळूक पाणी बघा, ऊसाची संख्या दाखवा, बघा ऊसाची थाप कशी पडली. शेतकरी बंधूंनो तुम्हीच बघा ऊसाची थाप कशी पडली, वॉटर शॉट कसं निघलं ते फिरवा इकडं. बघा ह्या वॉटर शॉटची साईज शेतकरी भावांनो, बघा हे जी पिलं. आणि आज जर अशी पिलं जर निघत असतेली तर साहजिकच तुम्ही केळीला शेवटच्या टप्प्यापत्र शेतकरी बंधूंनो खायला घालत असता, म्हणून त्याची पिंटरीसारखी पिलं बाहेर निघत असतेली. तसंच नाना तंत्रज्ञान नेहमी वरडू काय सांगत असतं तुम्हाला, की बाबा हो ऊसाला जर तुम्ही शेवटच्या, बघा हे वॉटर शॉटची साईज दाखवा, जर तुम्ही ऊसाला जर असं शेवटच्या टप्प्यापर्यंत थोडं थोडं खाऊ घालत राहिला तर ऊसाची सुद्धा पिल्लं अशाच पद्धतीनं अशाच क्वालिटीची मनगटासारखी बाहेर निघाल्याशिवाय राहणार नाही ते शेतकरी भावांनो. म्हणून शेतकऱ्यांना मी वारंवार विनंती काय करतोय, की बाबा हो जर तुम्हाला बघा ऊस दाखवा, बघा ऊसाचं वाढ कुठे गेलंय, ह्या कांडीची साईज बघा, ह्या पेऱ्याची संख्या बघा. तरी शेतकरी भावांनो त्या ऊसाची जाडी अजून थोडी बारीक आहे. ह्याला फुगवाची खतं आता सोडायची ती, ह्याला फुगवाची खतं जर लवकर सोडली तर साहजिक शेतकरी बंधूंनो ऊस फाटत असतो. म्हणून आपण ह्याला फेब्रुवारी आणि मार्च ह्या 2च महिन्यात शेतकरी बंधूंनो फुगवाची खतं देणार आहे, लक्षात घ्या तुम्ही. आज शेतकरी भावांनो विचार करा, आज असा जर कोंबारा निघत असतील आणि जर केळीला तसं जर तुम्ही वारंवार टप्प्याटप्प्याने खाऊ घालत असता, तसं जर ह्या ऊसाला खाऊ घातलं आणि नाना तंत्रज्ञान जे तुम्हाला 1 वर्षासाठी जे शेड्यूल सांगतंय, जर 10 दिवसाला थोडं थोडं खायला घालायचं आणि ही जर शेतकरी बंधूंनी पुढच्या किती जरी वर्ष पुढे ती ही जर शेड्यूल चालू ठेवलं तर शेतकरी भावांनो तुमचं 5 वर्ष 10 वर्ष किती जरी वर्ष तुम्ही खोडवा ठेवला तर त्याला अशी मनगाडासारखी पिल्लं निघत नाही त्याली. का तर ह्याच्या बुडाला जर 10 दिवसाला ह्याला थोडं थोडं खात मिळतंय. आज शेतकरी भावांनो तुम्ही बघा केळीला नेहमी तुम्ही शेवटच्या टप्प्यापत्र खतं देत असता, शेवटच्या टप्प्यापत्र शेतकरी भावांनो तुम्ही खतं देत असता, म्हणून त्याची पिंटरीगत पिल्लं निघत असते, ध्यानात घ्या तुम्ही. तसंच नाना तंत्रज्ञान काय सांगतंय, केळीसारखंच तुम्ही त्याला टप्प्याटप्प्याने खाऊ घाला शेतकरी भाऊ. आज विचार करा थाप कशी पडली, ऊसाची संख्या बघा तुम्ही किती आहे ती, बघा ऊसाची संख्या किती आहे दाखवा तुम्ही इकडं. मग माल तुटायच्या टायमाला किती माल तुटतोय, शेवटी बघा कुठेतरी तुम्ही रेस दिली पाहिजे, ध्यानात घ्या तुम्ही. आज मी 150 टनावर ठाम आहे शेतकरी बांधवांनो, पण का निघणार नाही, जर तुम्ही प्रयत्न केला तर 100% 150 टन ऊस निघणारच आहे. आज हा ऊस 25-27 कांड्यावर आहे, अजून ही 31 मार्च पर्यंत वाढायचा आहे. मग तुम्ही सांगा ही ऊस फुगला किती हजार ऊस लागतात तुम्हाला 150 टन ऊस काढायला. 5 किलोचा 4 किलोचा ऊस भरला तर ह्याचा बी तुम्ही थोडा विचार करा. काय लोकांचं म्हणणं आहे की बाबा एवढा निघेल, ते काय निघेल ते निघेल. शेवटी पैलवान कुस्ती खेळत असताना कुठली तरी त्याने जिंकाच्या तयारीने ते उतरलेला असतो, ते म्हणत नसतो मी ह्यात हारल. बघा तिकडे दाखवा शेंड ऊस वाढला की तुम्ही दाखवा, त्या शेंड दाखवा, वरच्याकडे पण शेंड, हे जर शेंड दाखवा आणि अजून किती वाढणार आहे पण तुम्ही बघा. म्हणून शेतकरी बंधूंना मी वारंवार हे तर रानात यायचं आव्हान करत असतो. या बघा कमी पाण्याची शेती आहे, 10 मिनिटच पाणी असतं, 5 मिनिटच पाणी असतं. जर 10 दिवसाला याला थोडं थोडं काहीतरी फुळूक पाण्याच्या निमित्ताने खत चालू असतं. म्हणून शेतकरी बाबांनो जर आज तुम्ही घरनं निघाल्यापासून व्हिडिओ कॉल चालू करा आणि माझा मोठेपणा सांगत आहे माझ्या शेतापर्यंत बघा या. जर अशा क्वालिटीचा आडसाला जर तुमचा कोणाचा असला तरी आपलं आव्हान राहील की मी तुम्हाला 2 एकर ऊस फुकट करून देईल. म्हणून तुम्ही दाखवा, तुम्ही पण पत्रकार लोकांना आज कुठं आलाय दाखवा ह्या क्वालिटीचा ऊस कोणाकडे आहे आडसाल्या. आज माझी 21 जानेवारीला कारण 15 मार्चला जेटा मला म्हणजे आहे उन्हाळ्यातला ऊस आहे आणि उन्हाळ्यातला ऊस आहे सुद्धा मी अशी थाप दिली बघा बघा कशी थाप दिली ती. तुम्ही सांगा काय होऊ शकतं भविष्यात. आणि ह्याच्या माध्यमातून असा काय शेतकरी बांधवांना मी बी काय सांगत नाही बाबा तुम्ही या इकडे दाखवा, कोटीनं रुपये खर्च करा, बघा कांद्याची साईज दाखवा आणि बाबा तुम्ही 10-5 लाख रुपये गुंतवा, महिन्याला मोठं स्टेजिंग करा, आमकं करा तमकं करा, ह्या बी गोष्टी मी शेतकरी बंधूंना सांगत नसतो. त्यामुळे शेतकरी बंधूंनी
असं काय लय बाबा टेन्शन घ्यायची गरज नाही की हे जेव्हा माझं लय 10-5 लाख रुपये कर्ज होईल, 10-5 लाख रुपये ह्याला टीजिंग करायचंय आणि मग लागण करायचे, असं बी तुम्ही 30,000 40,000 50,000 लागणे खर्च करताय आणि ऊसाचा उतार काढताय 30 टन आणि 40 टन. म्हणजे काय शेतकरी तरी आज लय असा पृथ्वी जाऊन देवा लावतोय. बघा शेतकरी भावानं कोंबारा, बघा पत्रकार भावाने कोंबारा, दाखवा साईज कोंबारे आणि बघा ऊसाची संख्या काय आहेत आणि लांबी किती झाली ते सांगा तुम्हीच आता. म्हणून शेतकरी भावांनो थोडासा विचार करत चला. ऊस लागवड करत असताना थोडी पातळ लागवड करत चला. त्याला जर 10 दिवसाला थोडं थोडं खायला घाला. ह्याच्या माध्यमातून मोठं मोठं कोंबारं निघत असते. तर आता हे बघा, हे पहिल्यापासून आम्ही इथं असायचो. बघा हे बघा केवढा ऊस होता, गेलाय कुठं सांगा तुम्ही. बघा हे दाखवा शेंड्यापत्र, बघा अजून बी वाढणारच आहे. अजून ह्याला 3 महिने. बघा आपला पहिला वाढदिवसाचा पॉईंट आहे इथं. दाखवा फुटवं, या फुटवं बघायला, बघा फुटवं हाय. ह्याच्या पुढाला बघा बघी पडले, दाखवा खाली हो कसं पाय दाखवा की पायात पाय तुमच्या. बघा बघा इकडे बही कशा पडल्या त्या रानाला. होईल का रानाला वाटवं शेतकरी भावांनो. मग कसं जरी तुम्ही दिसतंय का ऊसाच्या बुडाला कुठं पाणी, इकडे दाखवा. बघा ऊसाला कोंबार कसं निघलं ते, बघा फुटवं कसं निघलं ते. हे जर कोंबार तुम्हाला 4-5 महिने गावलं तर किती वजन देते तुम्हीच सांगा. म्हणून मी नेहमी शेतकरी बांधवांना काय सांगत असतो, पाताळ ऊस चला. बघा वॉटर सोट, बघा सांगा वॉटर सोट कसं आहे ते. बघा इकडे पिलं, ही बघा पिलं दाखवा. मग जर ही पिलं जर आता अशी मनगटावर निघालं असतील, बघा पिलं. ही जर पिलं आता शेतकरी भावांना मनगटावर, बघा पिलं ही जर पिलं आता मनगटावर निघत असेल तर अजून 3-4 महिन्यानंतर ह्याची काय अवस्था होईल. तो का तिकडे ऊस वाढला की ते मागं बघा. म्हणून मी आव्हान काय करत असतो, दाखवा. बघा ऊसाची थाप, पिलाची संख्या, या इकडं बघा कशी पिलं आहे ती. कुठलं पिलं मनगटाला कमी आहे सांगा, कशी निघाल ह्याची थाप. मग तुम्ही शेतकरी भाऊ बघा ऊसाचा बुड कुठं आहे, पडून ऊस गेलाय कुठं. बघा ऊसाची संख्या मोजा तुमच्या हाताने, बघा किती संख्या एका एका बेटाला. शेतकरी बांधून हे डोळा लागण आहे ध्यानात घ्या तुम्ही. एक डोळी लागण केली होती आणि त्याच्या माध्यमातून मी एवढी मोठी ह्याची एक शेतकऱ्याला विजन दिले, लक्षात घ्या. आता तर रोपं लागवड करून देतोय, रोज शेतकऱ्याच्या रानात जातो मी स्वतः जाऊन. 200 किलोमीटर 300 किलोमीटर पर्यंत शेतकरी भावांनो तुमच्या शेतामध्ये येऊन लागण करून देतोय. इकडे बघा, ह्याच्या मागचा उद्देश असा आहे की ह्याची जनजागृती प्रत्येक गावागावात जाऊन हो. दाखवा फोटो, दाखवा शेंड्यापत्र, ऊस बुडच्या बसून शेंड्यापत्र. आणि ह्याची जनजागृती गावागावात व्हावं. सर्वसामान्य गोरगरिबाची मुलं आहे ती, ह्यांना कमी पाण्याचे शेती आहे ते ह्यांना ह्याचा फायदा व्हावं. ह्याच्या माध्यमातून मी 200 किलोमीटर 300 किलोमीटरपर्यंत जाऊन 400 किलोमीटर. आज माझ्याकडं नांदेडपासून तेलंगणातलं, परभणी, इकडं कर्नाटक, महाराष्ट्रातल्या सगळीकडे कुठनं बुकिंग येतं. मी सगळीकडे शेतात जाऊन शेतकऱ्याच्या लागण करून देत असतो. ह्याच्या मागचा उद्देश असा आहे की ही गावागावात पोचावं. आज जर तुम्ही पण इंस्टाला बघत असाल, माझा इंस्टाला आयडिया आहे नाना8632. तर त्या इंस्टाला तुम्ही नेहमी बघत असता की शेतात लोक भेटाय किती येते ती, शेती बघाय किती येते ती. मी एखाद्या शेतकऱ्याच्या रानात गेल्यानंतर तिथे शेतकऱ्याची जत्रा किती भरती तुम्ही नेहमी बघत असता. तर काय होईल, ह्याच्या माध्यमातून हा शेतकरी 30-40 आणि 50,000 रुपये लागण्याला घालतो, 30-40 टन ऊस काढतोय. आणि मी शेतकऱ्याला कमीत कमी 100चं टार्गेट देतोय. आडसाले ठेवला, साल्या 10-12 महिन्याचा ऊस असला तर 100 टन निघायलाच पाहिजे आणि आडसाले असला तर 150 टन ऊस निघायलाच पाहिजे शेतकरी भावांनो. असं माझं एक टार्गेट आहे. कमी खर्चात शेती आहे. मी आज शेतकऱ्याच्या रानात जाऊन 6 फूट जोडवळ सरी 12 फूट पटान 6 फुटावर रोप लावून देत असतो. काय ठिकाणी आता लेबर लय लांब असेल, एका दिवशी 5-5, 10-10 ठिकाणी कामं चालू असते ती. मग त्यावेळेस शेतकरी बंधूंनो आपण काय करत असतो की त्या भागातली लेबर घेतो, माझा मी त्या लेबरचा पगार देत असतो. आणि ह्याच्या लागणीचं दर माझा अंतरावर असते. तर 25,000 रुपये 23,000 रुपये एकराला घेतो. आज गारट्यामुळे रोपं उगवण आहे ती 50% रोपाची उगवण थांबली. आज 3500, 3700, 3400 रुपये उसाला दर झाला आहे शेतकरी भावांनो. म्हणून शेतकऱ्याला काय सांगतोय की तुम्ही काय करू नका. चहाचं जसं फुळूक पाणी असतं ना, तसं ह्याला फुळूक पाणी 12 महिने देत चला. आणि कमी खर्चातली खतं टाकायची, कमी खर्च करायचा. आज समजा भूमी चार्जर जर तुम्ही वापरलं तर भूमी चार्जर 1 एकराला 1 लिटर असलं तरी चालतं. आज जर तुम्ही समजा कुठलं मायक्रोन्यूटन कुठलं वापरलं बाबा रानड्याचं, मिकनील 32 असेल,
रानडाळीचं कुठली खत असतेली ही क्वालिटीमुळे सांगायचं असतं का तर आपण त्याचा प्रयोग केला आहे आपण त्याची क्वालिटी बघितली आज जर त्याची फवारणी करायची म्हणलं अर्धा किलो एका बॅलरला टाकलं आणि त्यात दुसरं काय तर थोडं किरकोळ टाकलं आणि त्याची फवारणी घेतली तर आपल्या नाना तंत्रज्ञाचा 2-2 एकर ऊस फवारण होतो शेतकरी भावांनो बघा बघा दाखवा इकडे जवळ या बघा बघा पिलं कशी निघली ती शेतकरी भावांनो खाली दाखवा पत्रकार भावांनो तुम्ही पिलं कशी निघली ती आणि ही जर वस्तू मी असं 2, 5, 10 वर्षाचा ठेवला आणि ह्याला जर ही शेड्यूल जर नाही बंद केलं तर 12 महिने तुमची केळीच्या पिलासारखी पिलं निघतच राहणार आहे ती म्हणून ह्याला किरकोळ जर 10 दिवसाला थोडं काय मेकनेल 32 फवारा काय बुडाला भूमी चार्जर सोडा काय 1261 सोडा 19 सोडा मॅग्नेशियम सल्फेट सोडा GA6B दारू फवारण्या घ्यावरनं काय खालनं बुडाने सोडत चला पण जर 10 दिवसाला ह्याला फुळूक पाणी दिल्यासारखं थोडं शेतकरी बंधूंनो देत चला जर तुम्ही त्याला 12 महिने बघा पिलं बघा ऊसाची संख्या जर तुम्ही 12 महिने ह्याला जर शेतकरी बंधूंनो बघा आता हा एवढ्या ताकद घालतोय का जागा सोडतोय का बघा तुम्ही मग तुम्ही काय म्हणता आमचा ऊस पडतो अरे पडतो का तुमचा बघा तुमचा ऊस पडतो का तर त्याला बुडाला माती लावलेली नसते तुम्ही म्हणून शेतकरी बंधूंनो तुमचा ऊस पडत असतो तुम्ही काय केलेलं असतं त्याच्या बुडाला 3 चाकी ट्रॅक्टरनं अशी सगळी माती उकरून काढलेली असती आणि माती उकरून काढल्यामुळं ह्याच्या बुडातली माती उकळी आणि त्याची खालनं बुडं मोकळी झालेली असते ती म्हणून ते लगेच पाण्याला येतं आपण इथं 10 मिनटं 5 मिनटं 15 मिनटं जरी पाणी सोडलं बघा 10-15 मिनटं 5 मिनटं जरी ह्याला पाणी सोडलं तरी ह्याची कंटिन्यू मुळीची वाढ चालत राहते बघा दाखवा तिकडं पोत दाखवा त्याचं जे बाळसा आहे ते दाखवा शेंड्या पदर वर दाखवा शेंड कसं हिरवं गार आहे तर शेंडा तुम्ही सांगा शेतकरी भावांनो म्हणून बघा आता इकडे या बघा ह्या ऊसाच्या बुडाला संख्या किती आहे ऊसाची खाल्लं निघणारं कोंबार कसं आहे तर हाय दाखवून हे बघा आणि हे तुम्हाला नेहमी सांगत असतो हे कोणा 1.5 फूट जर ह्याला माती लावली आणि तुम्ही हाय एवढ्या ताकदीने जर उलटा खाल्ला तर ही बॅट फक्त ह्या अंगावर नाही त्या अंगावर तुम्ही पाडून दाखवा तुमची पाठ थापडते का पडत नाही तर ह्याला 1.5 फूट आपण दोन्हीकडून मातीची भर लावलेली आहे केळीसारखी काय शेतकऱ्याचा प्रश्न काय असतो बाबा हो की पाऊस आल्यावर हे होतंय पाणी लागतंय हे बघा किती पाऊस येईल बघा दाखवा खाली ह्या 4 वाटे सगळं पाणी निचरावून खाली निघून जात असतं ऊसाच्या मुळीला पाणी टच होईल का शेतकरी मित्रांनो ऊसाच्या मुळे बघा फुटवं ऊसाच्या मुळीला जर पाणी नाही टच झालं तर तुमच्या ऊसाला पाणी लागेल का किती पाऊस होऊ द्या असं पाणी ह्या 4 वाटे निचरावून जात असतं तिकडल्या बगलीने एक चारी असते तिकडल्या बगलीने एक चारी असते एका बेडला 2 बगलीने चारी असते 6 फूट जोडवळ सर 12 फूट पटा 1.25 फुटावर रॉप 1 एकरात 4,000 रुपये टाकायचे एका बेटाला साधारण 20-25 फुटवं काढायचं आता हे बघा शेतकरी काय म्हणते ती एवढं फुटवं काढलं एवढं होईल आणि तेवढं आज तुम्ही सांगा 40 फुटवा द्या बोटाला 40 मग 40 फुटवं जर असं ठेवलं तर 4 चौक 16 1.5 लाख गोष्टी ठेवू शकता रानात फक्त तुमचं होत आहे काय तुम्ही एकदा ना ते 2दा खाऊ घालता त्याला म्हणून तुमची करगडीने साईज राहते ह्याची कार आहे करगडीने साईज पैलवान तयार होत असताना त्याला खाऊ घालता तुम्ही म्हणून त्याचा पैलवान होत असतो ध्यानात घ्या तुम्ही मग एखाद्या पोराच्या अंगाला कातड नसलं त्याचा पैलवान तयार होतोच की मग ते काय पामत्याला होत नसतो त्याला खायला घालावं लागतं तसं ह्याला बी तुम्ही जर 10 दिवसाला थोडं फुळूक पाणी द्यावंच लागतं मग काय बी द्या पण जर 10 दिवसाला ह्याला फुळूक पाणी देत चला तर अशी मनगरासारखी पिलं बाहेर निघतेली आणि ह्याचा खोडवा त्याच जोमाने बाहेर निघाल शेतकरी भावांनो बघा पिलं तुम्हीच दाखवा बघा ऊसाची साईज बघा ऊसाची क्वालिटी बघा ही पिलू दिसलं आहे का काय दाखवून ही म्हणून शेतकऱ्यांनी वारंवार शेतात येत बघा येत चला मी जे काय प्रयोग केला आहे जरी काय एखाद्याला समजा बघवत नसलं खटकत असलं त्याने येऊ नका माझं काही नाही पण ह्यात माझं चुकीचं काय केलंय हे बी कोणीतरी मला येऊन दाखवावं मी जे काय आज तुम्हाला एवढं खोलात जाऊन सांगतोय हे तुम्हाला ह्याच्या पाठीमागे कोणी सांगितलं त्याचं बी मला तुम्ही नाव सांगावं आणि माझं काय चुकत असेल तर मला येऊन सांगाल बाबा नाना तुम्ही ही चुकीचं सांगताय नाना तुम्ही ही चुकीचं काम करताय मला तरी कळेल बाबा माझी काय चूक आहे मी काय चुकीचं काम करतोय ती तर बोला आता तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असेल तर बोला म्हणजे सरे सोडण्यापासून शेतीच्या मशागतीपासून थोडी माहिती द्या की कशी आता शेतीची मशागत अशी असते की पहिलं तुम्ही काय करायचं रानाला नांगरायचं आणि रोटर मारायचं आपण कितीतरी वर्ष ऊस रानात ठेवणार आहे जर तुम्ही नांगरलं आणि रोटर जर मारला तर रोटर मारल्यानंतर प्लेन रन करायचं प्लेन रन करून त्याच्यावर 6 फूट जोडवळ सरी टाकायची म्हणजे दोन्ही ड्रिपच्या मध्ये 6 फूट अंतर ठेवायचं म्हणजे 12 फुटाचा पटा मोकळा ठेवायचा असं 6, 12 आणि 1.25 फुटाव जिथं हा ड्रिपर आहे का ड्रिपर ह्या बरोबर ड्रिपर खालीच
रोप लावायचं. आज शेतकरी बांधवाचं म्हणणं काय आहे की व्हिडिओमध्ये नाना तुमच्या 2 ट्रिप दिसते. पण शेतकरी भावांनो, मी हा खर्च कमी खर्चातली शेती केली. माझ्याकडे हे 5-7 वर्षाचं जुनं ड्रीप होतं. ह्यातलं काय ड्रिपर बंद पडलेलं आहे, काय चालू आहे. मी काय केलं, हीच जांगजोड केली आणि ह्याच्यावर कमी खर्चात साध्या पद्धतीच्या ऊसाची रोपं साधं डोळं आणलं आणि हे ऊस रानात आणून लावला. मी अशा काय थापा आणत नाही की मी टिश्यू कल्चर आणलं, सेकंड टेज आणलं, काय नाही शेतकरी भावानो. आज ह्याला फुटाच्या इतीची कांदी पडली, पण ही जी आहे ना, एका गोराला टाकायच्या ऊसाच्या बेण्याच्या पुढचं ऊस आहे. ह्याला काय टिश्यू कल्चर नाही, सेकंड टेज नाही, आणि त्याला सगळं आपण मनगडावणे कोंबार काढले ते. त्याच्यामुळं मी तर काय म्हणेन की मी केलंय हे साध्या पद्धतीने केलंय. ह्याला एका सिंगल ड्रिप टाकावं लागते, पण माझा जुना ड्रिप असल्यामुळं मी डबल ड्रिप टाकली. दुसरी गोष्ट अशी की 6 फूट जवळ आणि आम्ही नर्सरीत रोप असताना त्याला जर 4 दिवसाला 5 दिवसाला थोडी खतं मारलेली असते, ती फवारणी केलेली असते, त्यापुढे ही केलेलं असतं. तसं शेतकऱ्यांनी जर 10 दिवसाला काहीतरी त्याला 12-61 असेल, 19-19 असेल, 13-40-13 असेल, अमोनियम सल्फेट असेल, मॅग्नेशियम सल्फेट असेल, अजून 12 कुठली खतं असतेली, परत रानड्याची काय खतं असतेली, परत भूमिचार्जरची काय खतं असतेली, भूमिचार्जरचं केंड असेल ती सोडायचं. दुसरी अजून तुम्हाला काय बाबा कुठली तुमच्या पद्धतीनं कुठलं मायग्नोटर फवारायचं असलं ते फवारू शकता. तुमच्या पद्धतीनं युरिया टाका, काय जी तुम्हाला काय दिसेल हे टाका. पण जर 10 दिवसाला ह्याला थोडं तुम्ही टाकत चला. तुम्ही जर एकदा 2दा खत दिलं तर ही गोष्ट करून चालत नाही. तुम्ही सकाळच्याला झोपेत उठला की तुम्हाला मगाच काय सांगितलंय, चहा प्याता, मग चहाचा एवढाच कप प्याता, त्यात नुसतं फुळूक पाणीच असतं. पण जसं ते फुळूक पाणी तुम्हाला रोज घ्यावंच लागतं, तसं ह्याला तुम्ही जर 4-10 दिवसाला बघा पिलं, जर 4-10 दिवसाला त्याला ती टाकावंच लागतं. मग काय बी टाका, पण जर 10 दिवसाला त्याला टाकतच चला शेतकरी भावांनो. तर मग हे अशी मनगटासारखी पिलं. आज जे दिलेलं शेड्यूल आहे तर तुम्ही जितक्या वर्षी शेड्यूल चालू चाल तितक्या वर्षाने तुम्हाला शेतकरी भावांनो अशीच पिलं काढून देईल. आज आपल्या शेतकऱ्याला मागलेला मुरलं का लागा नाही. शेतकरी 30-40-50 हजार रुपये एकराला खर्च करतोय आणि एवढा महिन्याला खर्च करून 30 टन 40 टन ऊस काढतोय आणि पुन्हा ती मोडतोय आणि पुन्हा नवीन लागण करतोय. ह्या मोड घडीत परत त्याला 30-40 घालतोय. ही करण्यापेक्षा जर वर्षाला जर 30 हजाराची जर ह्यांनी खतं टाकली कायमस्वरूपी ह्या ऊसाला किती जरी वर्ष, आणि 30 हजाराची जर ह्यांनी जर खतं टाकत जर गेलं तर निश्चित शेतकरी बंधूंनो अशीच पिलं आणि मनगडासारखी पिलं बाहेर आल्याशिवाय राहणार नाही ती. म्हणून शेतकरी बंधूंना मी वारंवार विनंती काय करत असतो की तुम्ही 10 पिकं जरी ठेवली बाजारांनो तरी सुद्धा तुमचं हे पिल्लू पडून देत नाही. त्याची पिलाची संख्या अशी मनगटावनेच काढून दिली, ध्यानात घ्या तुम्ही. आता मी काल शेतकरी भावांनो काय सांगितलं शेतकऱ्यांना की बाबा ऊसाची लागण करत असताना 6 फूट जोडवळ सरी 12 फूट पटा, हे माझा सलंग ऊस अजून एकदा माझ्या आठवणीत नाही. हा ऊस मी सलंग 12/6 लावलाय. पण पिलं बघा, एका खोडातली संख्या ऊसाची बघा, बेटाला ऊस किती आहे ती बी बघा. ही पण दाखवा लोकांना, कळू द्या किती आहे ती. त्याच्यामुळे लांबण्याची काय कोण आबाळा लाता घालते ती, त्यांनी इथं रानात यावं, त्यांनी रानात येऊन बघावं. ही जर फुटवं 5-5 महिने जरी वाढलं तर ह्याची दांडकी कशी किलो भरतेली, किती किलो वजन भरल, आतल्या ऊसाची साईज बघा, संख्या किती आहे त्याची बघा. आणि हो का ही थाप दाखवा, अशी थाप वेगळं बघा, अशी कशी थाप निघली शेतकरी भावांनो कोंबाऱ्याची, दाखवा वरपत्र. म्हणून शेतकरी बंधूंनो कमी खर्चातली शेती करत चला. आज हो का इथं एका बेटात ऊस किती आहे तर दाखवा, इकडे या, फिरवा. एका बेटात हो का, या इकडं, या पुढं, या इकडे या, बघा कशी थाप पडली बघा. आणि मग त्या ऊसाची संख्या बघा किती आहे ती, संख्या दिसेल तुम्हाला. हो का, दाखवा संख्या कशी आहेत. कांडीचं अंतर बघा किती आहे ती, कांडी लांबकी किती आहे ती बघा. मग काय लागतं, उतार निघायचं. उतार हा तुमच्या ऊसाच्या संख्येवर निघत असतो. तुमच्या रानात 20% ऊस आहे आणि 80% गाचपण आहे. नाना तंत्रज्ञानच्या रानात 80% वीस आहे आणि 20% गाचपण आहे. शेतकरी भावांना ध्यानात घ्या तुम्ही. बघा ऊसाची संख्या दाखवा लोकांना आणि पोचू दे हे लोकांपर्यंत. आणि असं काय नाही की काय माझ्याकडे तुम्ही नाही आला तरी काय मला हे नाही होत नाही. फक्त शेतकरी बंधूंनी ह्यात कमी खर्चात शेती करत चला. आणि अशी हो का थाप बघा, बघा थाप ऊसाची संख्या बघा. आणि अशा पद्धतीने शेतकरी भावांनो मी काय सगळ्या महाराष्ट्राला उरून पुरलं नाही, सगळ्या देशाला उरून पुरलं नाही. बघा पिलो, बघा पिलो कसं आहे सांगा तुम्ही. हो का, बघा बघा साईज. हां, कशासाठी मग दाट ऊस करायचं बघा ऊसाची संख्या.
आणि एवढी संख्या काढून एवढी मोठी मी पिलं काढली ती. आणि दाखवा कांडीची लांबी, वरपर्यंत कॅमेरा फिरवा. आणि उद्या 21 तारखेला 21 डिसेंबरला आपल्या ऊसाचा 11वा वाढदिवस आहे. तर 11व्या वाढदिवसाला शेतकऱ्यांनी 3 ते 5 या टायमिंगमध्ये चर्चासत्र होणार आहे. आणि 5 वाजता वाढदिवसाचा कार्यक्रम करून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे. तर शेतकरी बंधूंनी आवर्जून उपस्थित राहावं आणि कमी खर्चात नानाने काय केलं आहे ह्याचा प्रत्यक्ष येऊन बघावं. बघा हे पिलं तुम्ही कळक दाखवायचा, असा कळक आहे का? कळकाला कमी आहे का सांगा तुम्ही. आणि बघा ऊस पडून कसा वाढला आहे, ऊसाची संख्या किती आहे बघा, दाखवा इकडं. बघा बघा कळकाची बेट असलेली बेट आहे जेव्हा दिसली का? बघा ऊसाची संख्या. आणि शेवटी मग बघा कुठली गोष्ट करत असताना आज जरी मी 150 टनावर ठाम असलो, बघा दाखवायचे फोटो बघा, जवळ जाऊन दाखवा, फिरवा जरा कॅमेरा त्याच्या पुढं, जवळ बघा. आता बघा शेतकरी नवीन लागण केली, या नवीन लागण केली. तर नवीन लागण करत असताना पण बघा मी 6 फूट जोडवळ सरी दिली, 12 फुटी पट्टा दिलाय, पण मी तर 18 फुटी पट्टा ठेवलाय. मी आवाजातून 18 फुटी पट्टा ठेवलाय. आता मध्ये माझ्यावर एक पट्टा मोकळा आहे, बरोबर आहे. पण मी ही मधल्या पट्टाला ऊस लावा, माझ्याकडे काय रोप नव्हती का, माझ्याकडे काय बियाणं नव्हतं का. पण शेवटी कुठलं तरी काहीतरी करून बघितलं पाहिजे आणि प्रयोग थोडा वेगळा केला पाहिजे. दाखवा शेवगा. आज विचार करा, जाऊ पुढं. आज बघा ह्यात शेवगा आहे, पेरू आहे, आणि त्या पेरूत मी आंतरपीक म्हणून शेतकरी भावांना ऊस केला आहे. तर ऊस का केला आहे, एवढं अंतर का ठेवलं आहे, तर एका बेटाला जर 25 ऊस ठेवलं तर 25 100 1 लाख ऊस तुम्ही रानात काय तयार करू शकता. किलोचा ऊस गेला तर तुम्ही 150 टन काढू शकता ना. शेवटी कुठल्या गोष्टीचा शोध लावल्याशिवाय किंवा कुठल्या गोष्टीचं संशोधन केल्याशिवाय कुठलीच गोष्ट तयार झालेली नाही, लक्षात घ्या तुम्ही. मग आपण करत असताना कुठला तरी प्रयोग केल्याशिवाय ती यशस्वी होणार आहे का. म्हणून मी 18 फूट अंतर ठेवून बघितलंय, बघू काय होतंय ती. पण शेतकरी बंधूंना मी 6 फूट जोडवळ सरी देतो, 12 फुटी पटा देतो. पण माझ्या स्वतःच्या रानात असा एक प्रयोग केला आहे की त्या प्रयोगाच्या माध्यमातून मी 2 महिन्याचा ऊस आहे, 2 महिन्यां 5 दिवस झाला असेल साधारण. पण ह्या ऊसाला एका ऊसाला 20 फूट आता येतं. ह्याला जेटा मोडून 15 दिवस झाले ते भावानो. आणि त्याचं जे बाळसं आहे, बाळसं काय क्वालिटीचं आहे तुम्हीच बघा. ही बाळसं जर असं नाही कडपत पडून दिलं तर निश्चित शेतकरी बंधूंनो मी एका बेटाला 50 ऊस तयार करणार आहे, ध्यानात घ्या तुम्ही. आज माझे ह्या जोडवळ सरीला 18 फूट पटा असल्यामुळं आज माझ्या क्षेत्रात साधारण 3300 डोळे लागले ते. मग 3300 रोपं लावले ती 3000 जरी रोपं धरली, बघा बाळसं दाखवा, 3000 जरी रोपं धरली तर तुम्ही सांगा 30 ऊस काढलं तर 3000 ऊसापासून 90,000 ते 1 लाख ऊसाची संख्या तयार होईल. मग 1 किलोचा ऊस गेला, 2 किलोचा गेला, 1.5 किलोचा गेला तर उतार किती बसू शकतो. पण दाखवा इकडे फोटो. हे प्रत्यक्ष करून बघितल्याशिवाय नुसतं वर्ण आबाळाला बघून चालत नाही. बघा फोटो. म्हणून शेतकऱ्यांनो मी कुठला प्रयोग करत असतो, पण हे प्रयोग करतोय तर कुठल्या गोष्टीचा प्रयोग केल्याशिवाय ती करून बघितल्याशिवाय तुम्हाला हे समजत नसतं. आज मी ह्यात 3300 रोपं लावली ती. 3300 रोपाच्या माध्यमातून कमीत कमी मी 1 लाखाच्या वर ऊसाची संख्या काढणार आहे. शेतकरी भावांनो ध्यानात घ्या तुम्ही. तर तुम्ही पत्रकार बंधूंनो ही पण दाखवा, मोजा तुम्ही फुटवा किती आहेत एका बेटाला, आणि ऊसाची संख्या काय आहे बघा, त्याचा ग्रोथ काय आहे बघा, अजून ह्याचा फुटवं निघणार आहे ते किती बघा. म्हणून मी शेतकरी भावांना वारंवार काय सांगत असतो, ऊस पातळ आज 18 फूट मध्ये दाखवा, 18 फूट पठार मोकळा सोडलाय. ह्याच्यात जेवढं फुटवं मी काढीन एवढं 100% फुटवं शेतकरी भावांनो बघा दाखवा. जेवढं फुटवं काढीन एवढं 100% फुटवं शेतकरी भावांनो मी वर नेणार आहे, लक्षात घ्या तुम्ही. वर कसं नेणार आहे, 18 फुटात हवा खेळती राहणार आहे, म्हणून ह्या दोन्हीकडचं फुटवं वर जाणार आहे. आणि परत मी ही 4-5 महिन्यात ऊस झाला की ऊस ह्यात रेलणार आहे, म्हणजेच ऊस दाबणार आहे. दुसरा एक मी प्रयोग काय केला की आज माझं इथं 1 एकर रान पडाक होतं, तर ते रान पडाक असं होतं त्याला पाणी लागायचं. मी काय केलं, मधल्या जे 12 फुटाचा पट्टा आहे ह्या 12 फुटाच्या पट्ट्यात JCBने चाऱ्या मारल्या, आणि चारे मारून ती माती बेडवर भरली. त्या बेडवर 6 फूट जोडवळ सरी आणि 12 फुटावर ऊस लावलाय शेतकरी भावांनो. 1.25 फुटा ऊस लावलाय, 6 फूट जोडवळ, 12 फुटी पट्टा आणि 1.25 फुटावर रोप लावलंय. ते सुद्धा ऊस बघायला मी जगातले लोक येतील, त्याची काळजी करू नका. थोडा दिवस थांबा,
त्याला सुद्धा करंट चांगला आहे, त्याला सुद्धा बळस चांगला आहे. पडाक रानात ऊस लावला, तिकडे कॅमेरा फिरवा. शेतकऱ्याला वाटत असेल हे गवत, मी त्यातलं गवत काढत बी नाही काढणार बी नाही. पडकात ऊस लावला शेतकरी भावावर, पडकात, आणि कमी खर्चात फक्त 7,000 रुपये. JCBला गेले ते माती उचलून वर टाकायला आणि डायरेक्ट त्या JCBने शाप करून त्याच्या ऊस लावला. डोळा रोप आणून लावली. जुने नवीन एक ड्रीप हातारलं, 5 बंडल, एकराला 5च बंडल ड्रीप लागतं, आणि ते ड्रीप हातारले आणि त्याच्या माध्यमातून ऊसाची लागण केली. पण बघूया का आहे ती. पण जी ऊसाचा करंट आहे, जी तेजगी आहे, जी तेज आहे, ती वरल्याकडे बसून खाल्ल्याकडे पण तिन्ही तुकड्यातलं बघा शेतकरी भावांनो. म्हणून मी नेहमी शेतकऱ्याला सांगत असतो, जर कोणाला ऊस लागवड करायची असेल तर नाना 86-032 ऊसाची लागवड करत असताना 86-032च ऊसाची लागवड करायची. 265 जर ऊस ह्याच्यावर केला तर ऊसाचं जसं ह्याला ताकद द्याचाल, जसं ह्याचं पेरा मोठा होईल तसं त्याची पानगळ होती. पानगळ झाल्यानंतर त्याला सगळा फुटवा अणसा फुटणार आहे त्या. म्हणून 86-032 ऊस करायचा. जर कोणाला ऊस करायचा असेल तर नाना ऊस तंत्रज्ञान, शहाजीनगर, रेडा तालुका, इंदापूर जिल्हा, पुणे. माझा इंस्टाला आयडी आहे नाना 86-032. यूट्यूबला चॅनल आहे नाना ऊस तंत्रज्ञान. माझा मोबाईल नंबर आहे 73 50 50 96 96. जय बाळूमामा, जय मनोहर मामा, जय श्रीराम.